आयुष्याची स्क्रिप्ट कधीच नसते. आपण खूप सारा प्लॅनिंग करतो, की आपण असं करायचं, तसं करायचं. पेपरवर खूप सारं नियोजन करतोय, की पण त्या नियोजनाच्या विपरीत काहीतरी होतं, वेगळंच काहीतरी होतं. माझ्यासोबत पण असंच झालंय. मी असा विचार केला होता, की हायटेक गोठा करायचा, दूध काढायचा, चारा टाकायचा आणि दूध जाऊन मार्केटमध्ये विकायचं. 2च्या 4 करायच्या, 4च्या 5 म्हशी करायच्या आणि खूप सारा पैसा कमवायचा. परंतु काल एक माझ्यासमोर प्रश्न आला. आमची जी लक्ष्मी आहे, ती 2 महिन्यापूर्वी माझ्यावर आली होती. तिला हल्ला पण दाखवला होता. आता ती उलटली. आम्ही काल पूर्ण प्रोसेस केली. हल्ला दाखवला, इंजेक्शन भरवलं, भरून घेतलं. पण मेन प्रश्न काय आहे, की मला असं वाटलं, की एका वर्षामध्ये पूर्ण बिझनेस समजलाय मला. आता मी फक्त काय त्याचा मी खूप जास्त इन्क्रीज करेल. परंतु असे जे प्रश्न असतात आयुष्यामध्ये खूप सारे येतात आणि अशा प्रश्नाला सॉल्व्ह करत जाणं यालाच पुरुषार्थ म्हणतात. ओके. तुमच्या आयुष्यामध्ये पण खूप सारे प्रश्न येतील. तुम्हाला वाटतं, की हे धंदा मला पूर्ण समजला आहे. परंतु आणखी तो धंदा पूर्ण प्रकारे समजला नसतो. जोपर्यंत त्या धंद्याचं नस ना नस कळत नाही, तोपर्यंत तो धंदा तुम्हाला समजणार नाही आणि जोपर्यंत धंदा करणार नाही समजणार नाही, तोपर्यंत तुम्ही बिझनेस ग्रोथ करणार नाही. त्यामुळं तुमचा कोणताही बिझनेस असेल त्याच्यामध्ये पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला माहिती असायला पाहिजे.